तर मित्रांनो नमस्कार. चला तर आजच्या आपल्या एका विशेष ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा आज शेताचं नांगर मारून रोटर मारून घेतलं, कारण मका लावायची विचार केला होता आणि त्या दृष्टिकोनातून आपला प्लॉट तयार करायचं ठरवलं. वरती येऊन बघतोय तर इकडं एका कप्प्याचा दरवाजा उघडा होता आणि त्यामुळं सगळ्या शेळ्या बाहेर आलेल्या होत्या. म्हणलं पुढारी खायला लागलेत, खाऊ दे जरा, नंतर आत घालू. आणि मग मात्र तोपर्यंत पेरणीचं ट्रॅक्टर आलेलं होतं. लगेच पेरणी करून घ्यावं म्हटलं आणि छानपैकी अशा पद्धतीनं मक्काची लागवड आपण केलेली आहे. बघा खूप छान पद्धतीनं रान तयार झालेलं होतं आणि छान पद्धतीनं पेरून पण घेतलं. आणि पेरल्यानंतर मग मात्र लगेचच आपल्याला त्याच्या सऱ्या पाडून घ्यायच्या होत्या. त्यामुळं लगेचच कामगार 2 बोलवले आणि छान पद्धतीनं त्याच्या सऱ्या पण पाडून घेतल्या. कारण पाणी देत असताना कुठल्याही पद्धतीची अडचण येता कामा नये, त्यामुळे ते ओपे पाडून घेतले, दंड करून घेतले. तुम्ही आता बघू शकाल. हे बघा जसं रोटर मारून पटकन पेरणी करून घेतली. पेरणी केल्यानंतर हे ओपं सऱ्या जे पडलेल्या होत्या त्यात ओपे व्यवस्थित ओढून घेतले, दंड करून घेतले आणि लगेच पाणी पण देऊन घेतलं. बघा अशा पद्धतीनं छान पाणी देऊन घेतलेलं आहे. आणि आता बघूया मग आपल्या आता मका कशी उगवते, वेळोवेळी तुम्हाला मी दाखवत जाईनच. तुम्हाला कळेल की कशा पद्धतीनं होते. चला तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.